स्वतःसाठी थोडंसं जगूया. नमस्कार सुंदर मनांनो, आपल्या या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक स्त्रीच्या मनाला स्पर्श करणारा आहे. सगळ्यांची काळजी घेताना आपण स्वतःला कुठेतरी विसरून तर जात नाही ना? लग्न, संसार, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात एक स्त्री दिवस रात्र स्वतःला झोकून देते. पण एक वेळ अशी येते 40 नंतर, जेव्हा आरशात स्वतःकडे पाहताना ती हसते कमी आणि विचार जास्त करते. मी आधीसारखी दिसत का नाही? माझ्यातला तो उत्साह कुठे हरवला? मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं? पण खरं सांगू का, वय वाढणं ही कमजोरी नाही, तर आयुष्याने दिलेला अनुभवांचा सुंदर दागिना आहे. फक्त प्रवासात स्वतःची काळजी घेणं आपण विसरू नये. सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. दररोज आरशात बघून स्वतःला एकदा तरी म्हणा, मी सुंदर आहे, मी महत्त्वाची आहे आणि मला आनंदी राहायचा पूर्ण अधिकार आहे. घरासाठी जेवढं करता तेवढं थोडंसं स्वतःसाठीही करा. सकाळी 15 मिनिटं चालायला जा, आवडतं गाणं ऐका, थोडंसं योगा करा, भरपूर पाणी प्या, फळं खा आणि हो, मनातलं सगळं दाबून ठेवू नका. स्त्रीचं मन खूप नाजूक असतं. ती बाहेरून कितीही मजबूत दिसली तरी आतून तिलाही आधाराची गरज असते. कधी थकवा आला तर स्वतःला दोष देऊ नका. थोडा आराम करा, कारण मशीनलाही विश्रांती लागते. मग आपण तर माणूस आहोत ना. आणि एक महत्त्वाची गोष्ट, 40 नंतर त्वचेची, आरोग्याची, मनाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा, हलका मॉइश्चरायझर लावा, पुरेशी झोप घ्या आणि मनातल्या चिंता थोड्या देवावर सोडून द्या. कारण स्त्री फक्त घर सांभाळत नाही, ती पूर्ण घराला घरपण देते. पण त्या घराचा आधार असणारी ती स्त्री आनंदी असेल तरच घर आनंदी राहतं. म्हणून आजपासून एक छोटासा निर्णय घ्या. सगळ्यांसाठी जगताना थोडंसं स्वतःसाठीही जगूया, असं म्हणा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला भेटणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.